आपल्याला 2.5 वर्ष दिले होते सरकार लोकांनी दिले नाही ते तुम्ही दगाबाजी करून घेतले। पण 2.5 वर्षामध्ये तुम्ही काय दिवे लावले? तुम्ही डेड बॉडी लपट्याच्या बॅगमध्ये तुम्ही काय पैसे खाल्ले? खिचडीमध्ये काय पैसे खाल्ले? अजून लोक जेलमध्ये आहेत ना। महापालिकेत तुम्ही काय केलं? मला असं वाटतं की लोकसभेच्या वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी मताधिक्य मिळालं महाराष्ट्रामध्ये, तुमचे खासदार मोठ्या प्रमाणात निवडून आम्ही रडत बसलो का? आम्ही म्हटलं का त्यावेळेला की बाबा यांनी मतदारांच्या खराब केल्या का मशीनमध्ये काड्या केल्या? आम्ही काही म्हटलं? तुमचं सरकार होतं त्यावेळेला, आम्ही रडत बसलो नाही। आम्ही पुन्हा तयारीला लागलो, आम्ही लोकांमध्ये गेलो, जागृती केली, म्हणून तुमच्या ह्या विधानसभेमध्ये ही परिस्थिती झाली। आता ती परिस्थिती झाल्यावर आता चाललंय तुमचं आणि त्यामुळे मशीनच खराब। प्रत्येक वेळेला त्यांचं काय झालं की ते मशीनच खराब आहे। आता म्हणतात की मतदार याद्या खराब आहेत, लोकसभेच्या याद्या विधानसभेमध्ये होत्या, कशासाठी रडताय तुम्ही? हे नाटकं बंद करा। लोक तुम्हाला आता स्वीकारायला तयार नाहीत। देशामध्ये मोदी जे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली देश किती वेगाने पुढे चाललेला आहे। राज्यामध्ये देवेंद्रजी आहेत, शिंदे साहेब अजितदादा आमच्या सोबत आहेत, आम्ही सगळे एकत्रितपणे काम करतो आहोत आणि देशाचा राज्याचा विकास झपाट्याने पुढे होतो। उद्धव ठाकरे ही बोगस जनता पार्टी आहे, मतचोरीपासून सावध राहा। उद्धवजींना म्हणा हे सगळी एवढी बडबड करण्यापेक्षा वेळ वाया घालण्यापेक्षा जरा लोकांमध्ये जा, जनतेमध्ये जा, तिथे काही बोला, त्यांना काही सांगा, कार्यकर्त्यांना जरा कामाला लावा, हे काहीतरी करा ना। रोज सकाळ झाली की काहीतरी आपला हा बोगस तो बोगस, हा असा तो तसा। तुमचं काय? आपल्याला 2.5 वर्ष दिले होते ना सरकार लोकांनी दिले नाही ते तुम्ही दगाबाजी करून घेतले। पण 2.5 वर्षामध्ये तुम्ही काय दिवे लावले? तुम्ही कधी खाली उतरले का घराच्या? तुम्ही मंत्रालयाची पायरी चढले का? कशाला बोलायला लावताय? हे लोकांनी बघितलंय कोरोनाच्या काळात लोक मरत असताना तुम्ही काय काय पराक्रम केलेत। त्या डेड बॉडी लपट्याच्या बॅगमध्ये तुम्ही काय पैसे खाल्ले? खिचडीमध्ये काय पैसे खाल्ले? अजून लोक जेलमध्ये आहेत ना। महापालिकेत तुम्ही काय केलं? मुंबईच्या मराठी माणसासाठी तुम्ही तिथे काय केलं? कोरोनामध्ये मरत असताना लोक त्यावेळेला फक्त त्यांच्या टाळूवरचं लोणी काढण्याचं काम यांनी केलं आणि आता मात्र मार मोठ्या मोठ्या गप्पा करतायत। तरी मात्र अजित पवारांकडे आपले लोक जास्त असल्याचं आम्ही सांगणार असल्याचं छगन भुजबळ म्हणाले आहे। मला वाटतं मागणी करण्याचा अधिकार सगळ्यांचा आहे, मागणी करावी, त्यांनी करावी, अजून कोणी करावी, शिवसेनेने करावी। जो निर्णय होईल पक्षश्रेष्ठीकडून तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील। मी वारंवार तुम्हाला तेच सांगतोय। असू द्या ना, आता परवा तुम्ही बैठक घेतली, म्हटलं घेऊ द्या ना, ते ज्येष्ठ नेते आहेत राज्यातले। कुंभमेळा खूप मोठा इव्हेंट आहे, सगळ्या देशाचं आणि जगाचं लक्ष तिकडे लागलेलं आहे, तो चांगला झाला पाहिजे। तर त्यांच्या 2 सूचना त्या ठिकाणी 4 सूचना आल्यात, अधिकाऱ्यांना मिळाल्या, त्यांचा अनुभव दांडगाय मागचा चांगला आहे, त्यातून स्वागत आहे त्यांचं। त्यांनी काय बैठका घेऊ नये असं आम्ही कोणी म्हणतच नाही।